नागेश, क्या कर रहा है इधर? चलते हैं खाना खाने किधर? पण ना आज मस्तपैकी कुठे मटन किंवा चिकन खायला जाऊ. तुला काय आवडतं? मला तर चिकन आवडतं. तिथे काळा मसाल्यातलं चिकन किंवा मटन मिळतं आणि मी याआधी पण तिथे गेलेलो आहे बऱ्याचदा. राहुल शेटला एक आवड होती कॉलेज पासून, तो म्हणजे जेवण बनवायची त्याला घरी बनवायची आवड होती. त्यांनी एक स्वतः मसाला तयार केला. त्यांचा स्वतःचा मसाला आहे जो आता तर मित्रांनो आपण आता आपली थाळी आलेली आहे. तुम्ही नेहमी येता इथे खायला? हो सर, मी नेहमी म्हणजे महिन्यात 3 ते 4 वेळा मी साईनाथला जेवतो. ओके. मी साईनाथ प्रेमी हा का? इथं तुम्ही काउंटरला येऊन NK म्हणून सांगितलं तर त्यांना तुम्हाला डिस्काउंट भेटते 20%. असं काही करू नका कारण डिस्काउंट नाही भेटणार पण टोले भेटतील. टोल बोलायला शब्द नाही का प्रत्येक यायलाच लागतंय. एकदम एक नंबर. यायला लागतंय ना. नागेश, क्या कर रहा है इधर? चलते हैं खाना खाने किधर बाहर? अरे आज काय खायला जाऊ शकतो आपण मला असं वाटतं आज संडे ठीक आहे आणि संडे म्हणजे मटनवार असं आपण म्हणत असतो बरोबर आहे? मला काय वाटतं आपण ना आज मस्तपैकी कुठेतरी छान मटन किंवा चिकन खायला जावं. तुला काय आवडतं? मला तर चिकन आवडतं. चिकन. मग ठीक आहे आपण ना एका खूप भारी ठिकाणी चिकन खायला जाऊया. कुठं? कोणत्या ठिकाणी ते मी तुला दाखवतो. चल माझ्यासोबत. येस, चल. यस. चलो निकलते हैं गाइस फिर हमारे गाइस हम निकल पड़े हैं हमारे लक्ष्य पे. तो चलो देखते हैं किधर जाने वाले हैं हम लोग. नहीं क्या भाई भाई धीरे से चलो चलो. मित्रांनो आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत ना तर ते पुण्यातलं खूप नावाजलेलं हॉटेल आहे असं आपण म्हणू शकतो. जिथे काळा मसाल्यातलं चिकन किंवा मटन मिळतं आणि मी याआधी पण तिथे गेलेलो आहे बऱ्याचदा. मला आवडलेलं ते. तर मग आज म्हटलं की व्हिडिओ करण्यासाठी म्हणून आपण तिथे जाऊयात आणि आपल्यासोबत आपले रूममेट पण आहेत. तर रणजित पण आपल्यासोबत चाललेला आहे. तर बघूयात आता मग कशी टेस्ट आहे. रणजितला ती टेस्ट आवडतीये का नाही आवडतीये ते पण आपण पाहणार आहोत कारण रणजित तिथे पहिल्यांदा चाललेला आहे. रणजित तू याआधी गेलाय का? हा तर रणजित गेलेला नाहीये आधी पण बघूयात मग रणजितला ती टेस्ट आवडतीये की नाही आवडते. तर मित्रांनो आपण बरेच रिव्ह्यूज वगैरे पाहिले होते आणि ते रिव्ह्यूज पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत चिकन थाळी ट्राय करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इथे गर्दी पण आहे. इकडे फ्रीज वगैरे तुम्हाला दिसतं आणि आपण चाललेलो आहोत त्या ठिकाणी. तुम्हाला आतापर्यंत समजत असेल आपण कुठे चाललेलो आहोत तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण कुठे चाललोय ते. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि हा आहे आपला अलका टॉकीज चौक. हे इकडे जायचं आणि आपल्याला जायचं इकडच्या साईडला. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणी आणि बघू शकता खूपच जबरदस्त या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मित्रांनो बघू शकता हे आहे अलका टॉकीज चौक आणि अलका टॉकीज चौकच्या येथेच हे आहे आपल्याला तिथं यायचं होतं ती खानावळ ज्याचं नाव आहे साईनाथ खानावळ. तर चला मग बघूयात आपण कशी आहे साईनाथ खानावळची चव आणि पण पाहूयात. चलो त्यांच्या इथे सगळ्या शाखा पण आहेत. बघू शकता 4 शाखा आहेत पूर्ण पुण्यामध्ये. त्यांचा ऍड्रेस पण इथे दिलेला आहे. तुम्हाला जर कुठं तुम्ही ज्या जिथं जवळ राहत असाल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. असा विषय आहे सगळा. तर आज बघू आपण आता टेस्ट कशी आहे. तर बघू शकता चिकन मसाला. हे जे आहे ते इथं असतात कामासाठी आणि म्हणजे सुरू झाल्यापासून तुम्ही आहात इथे. सुरू झाल्यापासून आहेत तर ह्यांचे ऐकूच आपण हे कधी सुरू झालंय आणि इथले काय काय मिळतं आणि काय देता सांगता का तुम्ही काय काय मिळतं आपल्याकडे इथे? चिकन, हां मटन, आणि अंडा.
ओके आपल्या इथे ओके हां हां त्यांनी अलका चौकामध्ये ही शाखा पहिली चालू केली. ओके त्याच्यानंतर पुढच्या चौकामध्ये हम्म. 2 नंबर शाखा चालू केली. बर त्यानंतर तिसरी शाखा आमची आपल्या इथं बालाजीनगर आहे. बरोबर चौथी शाखा पूर्वीनगर. ओके ही 5वी शाखा आपल्या पानेरमध्ये पानेरमध्ये आणि 6वी शाखा खराडीमध्ये चालू झाली. आपले 6 महिने झाले. तर अमोल शेटला एक आवड होती कॉलेज पासून. तो म्हणजे जेवण बनवायची त्याला घरी ओके. बनवायची आवड होती. त्यांनी एक स्वतः मसाला तयार केला. ओके. त्यांचा स्वतःचा मसाला आहे जो आता आपण इथे वापरतो स्वतःचा मसाला. त्यामुळे एक युनिक टेस्ट येते Unique taste त्यांनी स्वतः बनवलं. स्वतः बनवली आहे. हा आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बनवायला सुरुवात केली. हा, हा. आणि त्याच्यानंतर मग हे असते इथपर्यंत आले. ओके 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 नाही खूप छान. मी पण आता म्हणजे मी बऱ्याचदा खातो. तर आज मी इथे ह्या शाखेला पहिल्यांदा आलतो आणि तीच टेस्ट आहे प्रत्येक वेळी. म्हणजे मी कर्वेनगरला पण जातो तर तिथे पण तीच टेस्ट आहे आणि इथे जर आलो तर इथं पण तीच टेस्ट आहे. म्हणजे युनिक टेस्ट आहे आणि मजा येते. म्हणजे प्रत्येकाने यावं असं आहे इथे. हा. आणि आज सर नेमके बाहेर गेल्यामुळं माहिती देऊ ओके शकत नाही. ना नेक्स्ट टाइम नक्कीच पुढच्या वेळी आल्यावर परत एकदा नक्की आपण ते पूर्ण माहिती हॉटेलची आपल्याला देतील. ओके चालेल चालेल धन्यवाद. चिकन मसाला आलेला आहे आपला. काळ्या मसाल्यातला आहे. एक नंबर टेस्ट आहे का नाही. काळ्या मसाल्यातलं मटण खाण्यात मजाच वेगळी असते. रस्सा दाल तरी जरी टाक झाला तरी चिकन लगा. तू सुरू कर ना गुरु हे मटन सुक्का आहे इथे. रस्सा भाकरी कांदा आणि तू काय घेतलेले चिकन हा कोण मसाला आहे ना. चिकन मसाला आणि मी चिकन हे सुक्कामध्ये चिकन आहे. तर त्याला ट्राय करतो मी. तर मित्रांनो आपण आता आपली थाळी आलेली आहे. नंतर बोलूया ना. खाण्यात मजा वेगळी आहे. नेहमी तुम्ही नेहमीच आता इथे खायला? हो सर, मी नेहमी म्हणजे महिन्यात 3 ते 4 वेळा मी साईनाथला जेवतो. ओके. मी साईनाथ प्रेमी आहे. ते टेस्ट मी वर्षात कधी या 12 महिने कधीच तुम्हाला इकडे तिकडे ओढण्याची मिस होणार नाही. आणि मी आज पिवळं म्हणजे आळणी चिकन ट्राय केलेलं आहे. ओके. त्याची टेस्ट एक नंबर आहे. एक नंबर. वरून खाल्ली पाहिजे. नाही मी आता खाल्लंय. आळणी थाळी म्हणजे जे शिजलंय ना चिकन चिकन जे शिजलंय ना ते एक नंबर. आणि आळणीची तर टेस्ट वेगळीच आहे. एक नंबर. आणि आळणीची प्लेट ट्राय करायची. इथं आलं. नंबर टेस्ट आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. थँक्यू. टेस्ट कैसी है? टेस्ट कैसी है? टेस्ट बढ़िया है. भाई को पसंद आया. एक नंबर मजा आ रही है. इथं काळ्या मसाल्यातलं मटण चिकन खायची जी मजा आहे ना नाही.
माझा आला की नाही मला तर बहुत आला. चिकन मध्ये पण एक नंबर होता. ती भाकरी घेतली आपण. काला मसाला तर तुम्हाला काय सांगू आता मी शब्दच नाही येत नाही. आज थोडी गर्दी कमी आहे कारण आज थोडा शिवाय घालतो तुम्ही पण जाऊ द्या आता. त्याचा आनंद घेतो तुम्ही आता. भेटू परत. ओके तर मित्रांनो आपण हे एक नंबर मजा आली. तर आपण राईस पण आलेला आहे. हे राईस दाखवायचं. राईस पण आलेला आहे आणि तिकडे रस्ता बघा सगळा संपवलाय रस्ता. एकटा संपवलाय म्हणजे मी किलो जास्त रस्ता एवढा रस्ता नागेशने एकटा संपवला. आणि मी किलो जास्त रस्ता खाण्यापेक्षा मजा येते म्हणजे एक नंबर. नक्कीच पेमेंट करून घ्या एकदा तुम्ही या. तुम्हाला जर बेस्ट त्याच्यात बेस्ट मटन चायनामध्ये राईस घेतो. राईस बघतो कसं झाला नाही का. इथं तुम्ही काउंटरला येऊन NK म्हणून सांगितलं तर त्यांना तुम्हाला डिस्काउंट भेटते 20%. असं काही करू नका कारण डिस्काउंट तर नाही भेटणार पण टोले भेटते. त्यामुळे आता तरी नका सांगू. पुढे जाऊन नक्कीच आपल्याला हे पण येईलच नक्की आहे की नाही. आपल्या चॅनलला एकदा ग्रो झाल्यानंतर आपल्याला हे पण दिवस नक्कीच येतील. कोलॅबोरेशन होईल साईनाथ कानावट प्लस नागेश काळे. पण आता तरी नाहीये. आपलं आता काही करू मागायचं. तुला कसं वाटलं. भारी वाटलं मला. एक नंबर मजा आला. बोलायला शब्दच नाही राहिला माझ्याकडे. अरे बाप रे भाई भाई हिंदी है लेकिन मराठी कैसे बोल रहा है देखो. बोलायला शब्दच नाही का. अप्रतिम यायलाच लागतोय. एकदम एक नंबर यायला लागतोय ना. व्हिडिओ चालू की तूने चालू आहे ना. चालू आहे ना. नाही तो कल ऐसा हो जाएगा. तर मित्रांनो मी एवढं सांगेन की यायलाच लागतंय. यायलाच लागतंय. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, निवांत राहा.